नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोमध्ये चारुहास भुवनेश्वरीला खूप समजायचा प्रयत्न करतो, पण ती काय ऐकत नाही आणि शाळा विकण्यासाठी डील करायला जाते। चारुहास अक्षराला फोन करून म्हणतो, अक्षरा, ती भुवनेश्वरी गेली आहे। अगं, मी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकतच नाही आहे। मी म्हटलं ना अक्षरा, ती बाई खूप नीच आहे। तिचा त्या शाळेवर काही हक्क नसताना ती विकायला निघाली आहे। अगं, ती ह्या घरची मोलकरीण आहे आणि आता मालकीण बनून आपल्या डोक्यावर मिरे वाटते। अक्षरा म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा। तो म्हणतो, अक्षरा कसं शांत होऊ? ती म्हणते, बाबा अधिपती सगळं ठीक करतील। तो म्हणतो, कसा ठीक करणार? तुझं ऐकण्यासाठी तो तुझ्यासोबत पण नाही आहे। अक्षरा म्हणते, हे बघा बाबा, मी आणि अधिपती आता जरी सोबत नसलो ना, तरी पण मला जेव्हा गरज पडेल ना, ते माझ्या बरोबरीने उभे असतील, हे मला चांगलं माहिती आहे। दुर्गी आणि बिल्डर भुवनेश्वरीची वाटच बघत असतात। ती गाडीतून उतरते। बिल्डर म्हणतात, नमस्कार मॅडम। भुवनेश्वरी म्हणते, आम्हाला सगळे थोरले सरकार म्हणतात। तो म्हणतो, नमस्कार थोरले सरकार। ते हात वर करत म्हणते, हां ठीक आहे। बरं, काय झाले का कागदपत्र तयार? दुर्गी म्हणते, होय ताई, झाले की। हे सगळं कारस्थान चालू असताना फुलपगारे सर आणि अधिपती बोलत असतात। अधिपती म्हणतो, हे बघा फुलपगारे सर, काही झालं ना, मी माझा शब्द पाळत असतो। फुलपगारे सर म्हणतात, पण ही नोटीस? तो चिडत म्हणतो, नोटीस बिटीस सगळं रद्द होईल, पण मी जे सांगतो ना, ते फक्त तुम्ही करा। आता काय कसं करायचं हा प्लॅन अधिपती फुलपगारे सरांना सांगत असतो आणि त्याच्या बोलण्यावर ते मान हलवत असतात। अधिपती म्हणतो, एवढं तुम्ही करायचं, चला कामाला लागा। पोरं कुठे आहेत आणि तुमचा स्टाफला बोलवा। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।